हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 16 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर कान्हाने सरकारचा विश्वास जिंकलाय. कंपनी सोडून जाणाऱ्या 2 एम्प्लॉईजला त्याने समजावून सांगितलं आणि त्यांचा राजीनामा मागे घेतला. त्यामुळे सरकार कान्हावर खूप खुश झाली आणि कान्हाला कंपनीमध्ये ॲडमिनची पोस्ट दिली आहे. त्यामुळे कान्हासुद्धा खुश झाला आहे. आणि आता सरकारला जे एक महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्ट हवं आहे ते कॉन्ट्रॅक्ट सरकारला तो मिळू देणार नाही आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट चक्क कान्हाची कंपनी किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनला मिळणार आहे. त्यामुळे सरकार कंपनीतील लोकांचे अर्धे पगार कापेल आणि कंपनीमध्ये एक मोठा असंतोषाचा भडका उडेल. म्हणजेच कान्हाने आता पूर्णपणे ठरवलं आहे की सरकारला बर्बाद करूनच राहायचं. मग हे सगळं घडलं तरी कसं आणि आणखीन काय काय ट्विस्ट आले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सचिन आणि नैना हे दोघेही सरकारच्या केबिनमध्ये असतात आणि सरकारला आपला राजीनामा देतात. सरकार खूप चिडते आणि जोरात ओरडते, व्हॉट नॉनसेन्स, तुमची हिंमत कशी झाली कामत एम्पायरचा जॉब सोडण्याची, आणि ते सुद्धा एवढ्या शॉर्ट नोटीसवर. तुम्हाला अशी कोणती दुसरी कंपनी आहे जी माझ्यापेक्षा जास्त चांगलं पॅकेज देते? कान्हा बाहेर उभं राहून हे सगळं ऐकत असतो. तेव्हा सचिन सरकारला सांगतो, सरकार, जसा तुम्ही स्वतःच्या कंपनीचा विचार करता की तुमची प्रगती व्हायला हवी, तुम्हाला नवीन नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळायला हवे, तुमचा फायदा व्हायला हवा, तसाच आम्ही सुद्धा आमचा विचार करतोय. आम्हाला दुसऱ्या कंपनीने मोठी ऑफर दिली आहे 1.5 पट पगाराची. मग आम्ही सुद्धा स्वतःचा विचार करणारच ना. हे सगळं ऐकून सरकारला खूप राग येतो. नैना सांगते, हो सरकार, जसा तुम्ही स्वतःच्या फायद्याचा विचार करता तसा आता आम्ही स्वतःच्या फायद्याचा विचार करतोय आणि आम्हाला ही नोकरी सोडायची आहे. सरकार या दोघांकडे खूप रागाने पाहत असते. आता या दोघांना कसं समजावून सांगायचं आणि नोकरी नाही सोडायला लावायची असाच विचार सरकार करते. तेवढ्यात कान्हा दरवाजावर नॉक नॉक करतो आणि आतमध्ये येऊ का असं विचारतो. सरकार त्याला आतमध्ये यायला सांगते. कान्हा आतमध्ये येतो आणि सरकारला सांगतो, सरकार, मी तुमचं सगळ्यांचं बोलणं ऐकलंय आणि हे जे परशुराम सर आहेत ना, तसे तर ते खूप हुशार आहेत, पण ते थोडे कमी पडलेत. मी या दोघांना समजावून सांगू का? तुम्ही जर मला संधी देत असाल तर मी त्यांना इथे थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो. सरकारला खूप राग आलेला असतो, पण एक संधी द्यायची म्हणून ती कान्हाला म्हणते, ठीक आहे, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न कर. आणि मग कान्हा हा सचिन आणि नैना या दोघांना समजावू लागतो. परशुरामला वाटतं याला काय जमायचंय, तर सरकारसुद्धा कान्हाकडे कौतुकाने पाहत असते की हा या दोघांना कसं समजावून सांगणार. आणि कान्हा सचिन आणि नैनाला म्हणतो, कसं आहे ना, तुम्ही या कंपनीत अनेक वर्षांपासून काम करतात, पण मी तर या कंपनीत नवीन आहे, आजच जॉईन झालोय. पण मला बाहेरच्या जगाबद्दल मात्र खूप माहिती आहे. मी जग पाहिलंय आणि जेव्हा युद्ध सुरू असतं तेव्हा त्या युद्धात अनेक प्रॉमिस केले जातात, अनेक वचनं दिली जातात, पण जेव्हा युद्ध संपतं तेव्हा सगळ्या वचनांचा विसर पडतो. जसं की आता आपल्या कामत एम्पायरमध्ये आणि त्या समोरच्या कंपनीमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे ते तुम्हाला अनेक वचनं देत आहे, इतका पगार देऊ, अशी सर्व्हिस देऊ, ह्या फॅसिलिटी देऊ, ते देऊ, हे देऊ. पण उद्या जेव्हा हे युद्ध संपेल तेव्हा ते सगळे प्रॉमिसेस विसरतील. आज तुम्ही ही कामत एम्पायर कंपनी सोडून जाताय, पण ही कामत एम्पायर साधीसुधी कंपनी नाही आहे, तर राघव कामत यांनी आपल्या मेहनतीने उभारलेली कंपनी आहे. या कंपनीची जी पाळंमुळं आहेत ती खूप घट्ट आहेत. कंपनीचं जे वर्क कल्चर आहे ते खूप चांगलं आहे आणि तुम्ही इतकी चांगली कंपनी सोडून समोरच्या कंपनीत जाताय, पण तुम्हाला त्या कंपनीबद्दल काहीच माहिती नाही आहे. त्या कंपनीत सरकारसारखी चांगली बॉस असेल की नाही, त्या कंपनीमध्ये चांगलं वर्क कल्चर असेल की नाही, माणसं कशी असतील. सचिन आणि नैना शांतपणे हे सगळं ऐकू लागतात आणि सरकारला सुद्धा आश्चर्य वाटतं की कान्हा त्यांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगतोय. परशुराम सुद्धा चिडतो. कान्हा सचिन आणि नैनाला सांगतो, आज तुम्ही त्या कंपनीत जाल, त्यांनी तुम्हाला अनेक वचनं दिली आहेत, पण उद्या ते असं काहीतरी करतील ज्यामुळे तुम्हाला तेथील नोकरीसुद्धा सोडून द्यावी लागेल. चिमटीसारखं ते तुम्हाला बाहेर फेकून देतील आणि अशा पद्धतीने तुम्हाला नोकरी सोडावी लागेल की तुम्ही ना घर का ना घाट का. म्हणजे त्या नोकरीनंतर तुम्हाला दुसरीकडे कुठे नोकरी मिळेल की नाही याची शक्यता तर मला खूप कमी वाटते. हे ऐकून सचिन आणि नैनाला मोठा धक्काच बसतो. कान्हा सांगतो, आणि मग तुम्हाला सरकारसुद्धा परत या कंपनीत घेणार नाही. याचा अर्थ तुमची ही नोकरी गेली, तीही नोकरी गेली आणि दुसरीकडे कुठे तुम्हाला नोकरीही भेटणार नाही.
त्यामुळे तुम्ही येथेच थांबा आणि त्यांच्या संधीचा विचार करू नका, कारण आता या दोन कंपनींमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध आज ना उद्या संपेल आणि या कंपनी तर येथेच राहतील, त्यांचं काही बिघडणार नाही. फक्त तुम्ही मध्यातच लटकाल आणि तुम्हाला दुसरीकडे कोठेहीच नोकरी भेटणार नाही. सचिन आणि नैना चांगलेच घाबरतात आणि लगेचच म्हणतात, अरे देवा, आम्ही तर हा विचार केलाच नव्हता. आम्ही तर फक्त जास्त पगार मिळेल म्हणून ही नोकरी सोडत होतो आणि त्या कंपनीत जात होतो. तेव्हा कान्हा त्यांना समजावून सांगतो, तुम्हाला जायचं असेल तर जा. मी फक्त तुम्हाला समजावून सांगितलंय की पुढे काय काय होऊ शकतं. शेवटचा निर्णय तुमचाच असेल. सचिन आणि नैना खूप घाबरतात आणि म्हणतात, कान्हा सर, तुम्ही एकदम बरोबर बोलताय. आम्ही खूप मोठी चूक करत होतो. मागील इतक्या वर्षांपासून आम्ही या कंपनीत काम करतोय आणि आम्हाला येथेच काम करायचंय. आणि हे दोघेही चक्क सरकारला सॉरी म्हणतात. सरकार माफ करा, आम्हाला ही नोकरी नाही सोडायची आहे. आम्ही चुकीचा विचार केला आणि ते तेथून निघून जातात. हे पाहून परशुरामला जबर धक्काच बसतो. तर सरकारला खूप आनंद होतो आणि कान्हा हा आपल्या एका वेगळ्या स्टाईलमध्ये तेथे उभा राहतो. सरकार कान्हावर खुश असते आणि म्हणते, अरे वा कान्हा, तू एवढा हुशार असशील असं मला वाटलंच नव्हतं. कान्हा उत्तर देतो, सरकार, मी ना माझी अल्पशी बुद्धी वापरली, जास्त काही नाही केलं. मला असं वाटलं होतं माझी अल्पशी बुद्धी वापरून मी या कंपनीसाठी काही करू शकेल, पण जाऊ द्या, आता ते काही मला जमणार नाही. आणि कान्हाने चक्क हातामध्ये पिऊनचा युनिफॉर्म सुद्धा आणलेला असतो. सरकार विचारते, का नाही जमणार आणि तुझ्या हातात हे काय आहे? कान्हा सरकारला आपल्या हातातील हा पिऊनचा युनिफॉर्म दाखवतो आणि सांगतो, पिऊनचा युनिफॉर्म आहे. परशुराम सरांनी मला पिऊन बनवलंय. पिऊनच्या बाजूला एक प्लॅस्टिकची खुर्ची दिली आहे आणि हा युनिफॉर्म दिलाय. आता मी हा युनिफॉर्म चेंज करून येऊ का? सगळ्यांना चहा पाण्याचं विचारतो, माझी माझी पिऊनची कामं करतो. हे ऐकून सरकारला खूप राग येतो. सरकार परशुरामकडे रागारागाने पाहते. परशुरामला समजतं आता आपलं काही खरं नाहीये. सरकार तिच्या हातामध्ये पेपरवेट उचलते. परशुरामला असं वाटतं की सरकार माझं डोकंच फोडते की काय, पण सरकार त्याला हे काही फेकून मारत नाही आणि उभी राहते. कान्हा आणि परशुराम या दोघांना बाहेर घेऊन जाते आणि परशुरामला सांगते, आजपासून कान्हा येथे बसणार, हा त्याचा डेस्क असेल. जा आत्ताच्या आत्ता आणि कान्हाच्या नावाची नेमप्लेट घेऊन ये. परशुरामला जबर धक्काच बसतो. कान्हा खूप खुश असतो. परशुराम जाऊ लागतो तर सरकार त्याला थांबवते आणि म्हणते, तो पिऊनचा युनिफॉर्म सुद्धा घेऊन जा. परशुराम पिऊनचा युनिफॉर्म घेतो आणि कान्हाच्या नावाची नेमप्लेट घ्यायला जातो. कान्हा खूप खुश होतो आणि सरकारला थँक्यू म्हणतो. सरकार, खरंच ते म्हणतात ना, हिरे की किंमत फक्त जोहरीला माहीत असते आणि तुम्हालाच माझी किंमत कळली आहे. तेवढ्यात परशुराम कान्हाच्या नावाची नेमप्लेट घेऊन येतो. कान्हा महाडिक. सरकार त्याला डेस्कवर ही नेमप्लेट ठेवायला सांगते आणि मग ती परशुरामला ठणकावून सांगते, आजपासून कान्हा येथेच बसणार आणि तो ॲडमिनचं काम पाहिल. त्यामुळे परशुरामची बोलतीच बंद होते. कान्हा या खुर्चीवर बसतो, परंतु ही खुर्ची खराब असते आणि खुर्चीवर बसतात ती लगेच मागे झुकते. कान्हा या खुर्चीवरून उठतो आणि परशुरामला सांगतो, का परशुराम सर, ही खुर्ची आहे ना कम्फर्टेबल नाही आहे, दुसरी खुर्ची आणता का? परशुरामला खूप राग येतो, कारण कान्हा त्याला पिऊनची कामं सांगतोय. पण सरकार परशुरामकडे रागारागाने पाहते आणि त्याला खुर्ची आणायला सांगते. परशुरामचा नाईलाज होतो आणि तो कान्हासाठी दुसरी खुर्ची घेऊन येतो. आणि मग कान्हा आपल्या घड्याळात पाहतो तर अजूनही 5 वाजलेले नसतात आणि तो सांगतो, 5च वाजले नाही अजून. त्यामुळे परशुराम खूप चिडतो, पण सरकारला काही कळत नाही. सरकार विचारते, 5 वाजल्याचं काय? तर कान्हा म्हणतो, नाही काही नाही, 5 वाजल्याचं काही नाही, मी तर असंच बोलत होतो. ऑफिसमधील सगळी माणसं हे पाहत असतात. सरकार त्यांची आणि कान्हाची ओळख करून देते. हे कान्हा महाडिक आहेत आणि आजपासून ॲडमिन डिपार्टमेंटचं काम पाहतील. त्यामुळे सचिनला खूप राग येतो. तर वैशाली खुश होते आणि म्हणते, अरे मॅडम, यांना कोण नाही ओळखत, हे कान्हा सर आहेत, किती फेमस आहेत. सरकार चिडून म्हणते, तुला जे काम सांगितलं ना ते काम करायचं, आधी कॉन्ट्रॅक्टचं काम कर. चला आपापल्या कामाला लागा. सगळे खूप घाबरतात आणि आपापल्या डेस्कवर जाऊन काम करू लागतात. सरकार परशुरामला ठणकावून सांगते, आजपासून कान्हा ॲडमिन डिपार्टमेंटचं काम करेल आणि त्याला जे काही हवं असेल ते सगळं तू त्याला आणून द्यायचं, हे लक्षात ठेव. परशुराम म्हणतो, हो सरकार. कान्हा पाणी घ्यायला जाऊ लागतो तर सरकार त्याला सांगते, दे परशुरामकडे आणि परशु त्याच्यासाठी पाणी घेऊन ये आणि चहासुद्धा घेऊन ये.
परशुराम कान्हासाठी पाणी आणि चहा घ्यायला जातो, तर कान्हा खूप खुश असतो आणि त्याच्या खुर्चीवर बसतो. सरकार त्याच्या जवळ येते आणि चक्क त्याच्या गळ्याला हात लावते. त्याच्या गळ्यात जो टाय असतो तो आणखीन घट्ट करते आणि त्याचा गळाच दाबते. कान्हा चांगलाच घाबरतो. सरकार त्याला ठणकावून सांगते, या खुर्चीच्या प्रेमात पडायचं नाही आणि जास्त शहाणपणा सुद्धा करायचा नाही. तुझी जी अल्पशी बुद्धी आहे ना, ती फक्त माझ्यासाठी वापरायची आणि तुझं उद्दिष्ट विसरायचं नाही. तुला जे सांगितलंय ना, ती कामं करायची. तुला सखीला तुझ्या प्रेमात वेड करायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करून द्यायची आहे, हे लक्षात ठेव. आपलं उद्दिष्ट विसरायचं नाही. नाहीतर मी सरकार आहे सरकार. मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न केला ना, नाहीतर या खुर्ची सकट तुला फेकून देईल, जेथून तू परत कधीच येऊ शकणार नाही, हे लक्षात ठेवायचं. असं म्हणून सरकार ही कान्हाला चांगलंच घाबरवते आणि कान्हासुद्धा घाबरण्याचं नाटक करतो की सरकार मी तुम्हाला खूप घाबरतोय. सरकार त्याला डोळे दाखवते आणि तेथून निघून जाते. सरकार गेल्यानंतर कान्हाला आठवतं की या सरकारने कसं माझ्या बाबांचा खून केला होता, देवदत्तला मारलं होतं. आणि मग कान्हाच्या डोळ्यामध्ये आग उतरते आणि कान्हा हा त्याच्या खुर्चीवर बसतो आणि खुर्चीवर बसतात कान्हा महाडिकचं नाही तर कबीर किर्लोस्करचं रूप घेतो. कबीर किर्लोस्करचा गॉगल लावतो डोळ्याला आणि म्हणतो, सरकार मी माझं उद्दिष्ट विसरलो नाहीये आणि माझं उद्दिष्ट आहे तुम्हाला बर्बाद करण्याचं. आता तुम्ही माझ्या हातात आहे ना सुदर्शन चक्र दिलंय. आता पहा मी तुमचा सर्वनाश कसा करतो आणि तुमच्या ऑफिसमध्ये महाभारत कसं घडून आणतो ते. आणि कान्हा आपला पुढचा प्लॅन बनवत असतो. म्हणजे कान्हा आता सरकारच्या कंपनीचा ॲडमिन बनलाय, त्यामुळे तो खूप काही करू शकतो आणि सरकारला बर्बाद करणं त्याच्यासाठी सोपं होईल एवढं मात्र नक्की. थोड्या वेळाने रात्र होते आणि कान्हा ऑफिसमधून घरी परततो. कान्हा खूप थकलेला असतो, पण सखी मात्र त्याच्यावर चिडलेली असते आणि तोंड फिरून घेते. कान्हाला समजतं की सखी चिडलीये. कान्हा तिला विचारतो, सखी मॅडम तुम्हाला चिडायला काय झालंय? सकाळी तर तुम्ही खूप खुश होता, इतक्या प्रेमाने मला ऑफिसला सोडून आला आणि आता काय झालंय? सखी ही त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि त्याला जाब विचारते, काल जेव्हा मी तुला रूममध्ये बोलवलं तेव्हा तुला काय सांगितलं होतं? या रूममध्ये राहण्याचे नियम सांगितले होते की या रूममध्ये पसारा घालायचा नाही, सगळ्या वस्तू जागच्या जागी हव्या. पण तू काय केलंस? सकाळी ऑफिसला जाताना इतका पसारा घालून ठेवला. तुला माहितीये का हा रूम आवरण्यात माझा किती वेळ गेला? तू तर ऑफिसला निघून गेला आणि मी इथे काय तुझा पसारा आवरत बसायचा का? मला काय दिवसभर तीच कामं आहेत का? कान्हा मात्र खूप चिडतो आणि म्हणतो, काय बेबी सरकार, मी ना दिवसभर ऑफिसमध्ये हाडं मोडेपर्यंत काम केलंय, खूप थकलोय मी आणि घरी आल्यावर तुम्ही माझ्यावर चिडताय. असं म्हणून कान्हा हा चक्क बेडवर आपली बॅग आणि टिफिन फेकून देतो आणि बेडवर तसाच बसतो. पायातले शूज सुद्धा काढत नाही आणि बेडवर लोळू लागतो. त्यामुळे सखी आणखीनच चिडते आणि त्याच्यावर जोरात ओरडते, उठ लवकर. कान्हा खाडकन उठून उभा राहतो. सखी त्याला म्हणते, माझ्या घरात आहे ना माझ्या बेडरूममध्ये हे चालायचं नाही. तुला सांगितलंय ना येथे नीट नेटकेपणा असायला हवा. जा आत्ताच्या आता फ्रेश होऊन ये आणि मग काय लोळायचं ते लोळ. हे सगळं चालणार नाही. कान्हा हा सखीला सांगतो, बेबी सरकार आज माझा ऑफिसचा पहिला दिवस होता. मी ना खूप काम केलंय, संपूर्ण अंग दुखतंय माझं. माझ्या हाताची हाडं पायाची हाडं सगळी माझ्याशी बोलताय. सगळे मला म्हणताय, कान्हा आज खूप काम झालंय, आज फक्त आराम, अजून नो काम. त्यामुळे मी फ्रेश सुद्धा होणार नाही, काहीच करणार नाही. तेव्हा कुठे सखीला वाटतं की खरंच आपण कान्हावर चिडतोय, पण कान्हा ऑफिसमधून थकून भागून आलाय आणि आपण त्याची काळजी घ्यायला हवी, त्याच्याशी प्रेमाने वागायला हवं. आणि सखी कान्हाजवळ बसते, कान्हाला सॉरी म्हणते, कान्हा माफ कर, माझ्या लक्षातच नाही आलं आज तुझ्या ऑफिसचा पहिला दिवस होता ना, तू खूप थकला असशील. मला आठवतंय माझे बाबासुद्धा असे ऑफिसमधून यायचे ना, खूप थकलेले असायचे आणि मी त्यांचं अंग चेपून द्यायचे. तू जाऊन फ्रेश होऊन ये, मी ना तुझे हातपाय चेपून देते. हे ऐकून कान्हाला खूप आनंद होतो. कान्हा सखीला विचारतो, खरंच तुम्ही माझे हातपाय चेपून देणार आहात का? सखी त्याला सांगते, हो खरंच. कान्हाची उठण्याची इच्छाच नसते. सखी त्याचा हात पकडते आणि जबरदस्तीने त्याला फ्रेश व्हायला सांगते आणि त्याला बाथरूममध्ये पाठवून देते. सखी खूप खुश असते. खरंच ती कान्हाच्या प्रेमात पडली आहे आणि कान्हा आजपासून ऑफिसला जॉईन झालाय म्हणून तिलाही आनंद झालेला असतो. तर इकडे परशुरामचा मात्र खूप तडफडाट होत असतो. तो खूप चिडलेला असतो.
मीनाक्षी त्याला बीपीची गोळी आणून देते आणि म्हणते आधी ही बीपीची गोळी खा, नाहीतर तुम्हाला आणखीन त्रास होईल. आणि परशुराम ही बीपीची गोळी हातात घेतो आणि मीनाक्षीला सांगतो हे सगळं फक्त त्या कान्हामुळे झालंय, त्याच्यामुळे मला ही बीपीची गोळी घ्यावी लागतीये. आणि तो ही बीपीची गोळी खातो. मीनाक्षी त्याला समजावून सांगते तुम्ही एवढी चिडचिड का करताय, तिकडे तो कान्हा मस्त ऐशोआरामात झोपलेला असेल, आराम करत असेल आणि तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय. तर लगेचच परशुराम सांगतो मला एक गोष्ट कळत नाहीये, या सरकारच्या डोळ्यावर काय झापडं बसवली का? तसं तर या बाईचं सगळ्यांवर इतकं बारीक लक्ष असतं, पण हा कान्हा काय करतोय ते तिला दिसत नाहीये, तेथे ती डोळे झाक करतीये. साधा ड्रायव्हर म्हणून तो कान्हा या घरात आला होता, मग या घरचा जावई बनला. त्यानंतर आता सरकारच्या ऑफिसमध्ये ॲडमिनची जागा मिळवलीये. उद्या तो काही दिवस लांब नसेल जेव्हा तो चक्क सरकारच्या खुर्चीवर जाऊन बसेल, मग आपण काय करायचं, त्याची जी हुजुरी करत बसायची का? मीनाक्षी म्हणते हो खरंय, मला त्या सखीचं सुद्धा काही कळत नाहीये. त्या सखीला मी किती वेळेस म्हटले कान्हाला घटस्फोट दे, त्याला कायमचं दूर कर, पण तिला सुद्धा त्या कान्हाला घटस्फोट द्यायचा नाहीये. परशुराम म्हणतो या दोघी मायलेकी ना सारख्याच आहे, त्यांना कान्हाला आपल्या आयुष्यातून दूर करायचं नाहीये. आता पुढाकार आपल्या दोघांनाच घ्यावा लागेल, त्या कान्हाला आपल्या दोघांनाच घराबाहेर काढावं लागेल. मीनाक्षी विचारते पण कसं? परशुराम तिला आपला प्लॅन सांगतो की माझ्या प्लॅनप्रमाणे वागलो ना तर त्या कान्हाला आपण आपल्या घरातून कायमचं बाहेर काढू शकतो. आणि हे दोघे आपला प्लॅन बनवतात. तर इकडे कान्हा हा फ्रेश होऊन आलेला असतो आणि स्वतःचेच पाय दाबत असतो. तर सखी त्याला सांगते तू स्वतःचेच पाय दाबतोय का? मी तुझे पाय चेपून देते, आधी तू लेटून घे. तर कान्हा सांगतो कशाला, मी असंच बसतो, तुम्ही माझे पाय चेपून द्या. तर सखी त्याला सांगते नाही, तू आधी लेटून घे आणि पोटावर झोप. कान्हा म्हणतो ठीक आहे, आणि कान्हा हा पोटावर झोपतो. तर सखी चक्क बेडवर चढते आणि त्याच्या अंगावरच उभी राहते. कान्हा जोरात ओळतो आ. सखी विचारते काय झालं? तर कान्हा विचारतो तुम्ही हे काय करताय, माझ्या अंगावर तुम्ही पूर्णच्या पूर्ण उभे राहिल्यात. तर सखी सांगते त्यात काय नवीन आहे, मी जेव्हा लहान होते तेव्हा बाबांचं अंग मी असंच चेपून द्यायचे, त्यांच्या अंगावर उभं राहायचे. तर कान्हा सखीला सांगतो तेव्हा आहे ना बेबी सरकार, तुम्ही खरोखरच्या बेबी होतात, पण आता तुम्ही बेबी नाही राहिलात, आता आहे ना तुम्ही खूप मोठ्या झाल्या आहात आणि तुम्ही अख्ख्याच्या अख्ख्या माझ्या अंगावर उभे राहिल्यात. ते मला काही सहन व्हायचं नाही. तुम्ही माझं अंग चेपून देताय की माझा जीव घेताय? तेव्हा सखीच्या लक्षात येतं की खरंच आता आपण मोठे झालो आहोत, आपलं वजन सुद्धा वाढलंय आणि मी कान्हाच्या अंगावर उभी राहून त्याचं अंग नाही चेपून देऊ शकत. तेव्हा सखी ही कान्हाला सांगते ठीक आहे, तू झोप, मी हलक्या पायाने करते. आणि मग कान्हा हा पुन्हा एकदा पोटावर झोपतो आणि सखी एक पायाने त्याची पाठ चेपून देत असते, त्याचं अंग चेपून देत असते. सरकार गुपचूप सखी आणि कान्हाच्या रूमचा दरवाजा उघडते आणि आतमध्ये काय चाललंय ते पाहते. आणि सखी ही चक्क कान्हाच्या अंगावर पाय ठेवून त्याचं अंग चेपून देते. हे पाहून सरकारला खूप आनंद होतो आणि सरकार म्हणते कर कर, नवऱ्याची सेवा कर. नवऱ्याची सेवा जितकी जास्त करशील तितकाच मेवा मला मिळेल, कारण मग तू त्याच्या प्रेमात पडशील आणि मग संपूर्ण प्रॉपर्टी ही माझ्या नावावर करशील. सरकार खूप खुश होते आणि दरवाजा बंद करून तेथून निघून जाते. तर इकडे सखी ही कान्हाला विचारते कसा होता मग तुझा ऑफिसचा आजचा पहिला दिवस? तर कान्हा सखीला सांगतो खूप भारी होता, जसा शाळेचा पहिला दिवस असतो किंवा नवीन शहरातील एखादा दिवस, तसंच मला वाटलं. ऑफिसची सगळी माणसं सुद्धा खूप चांगली आहेत आणि मला काम करताना खूप मजा आली. हे ऐकून सखीला आनंद होतो. सखी त्याचे पाय चेपून देऊ लागते. तर कान्हा आज ऑफिसमध्ये काय घडलं त्याचा विचार करतो. सरकार सगळ्या एम्प्लॉईजला म्हणाली होती की मला ते कॉन्ट्रॅक्ट मिळायलाच हवं, आणि जर ते कॉन्ट्रॅक्ट मला मिळालं नाही तर तुमच्या सगळ्यांचा अर्धा पगार कट होईल. कान्हा विचार करतो जर ते कॉन्ट्रॅक्ट एवढं महत्त्वाचं असेल ना तर मला त्या कॉन्ट्रॅक्टबद्दल सगळी माहिती मिळवावी लागेल आणि ते कॉन्ट्रॅक्ट सरकारला मिळू नये यासाठी प्रयत्न करावे लागतील. असाच विचार कान्हा करतो. आणि मग थोड्या वेळानंतर कान्हा आणि किरण हे दोघेही सरकारच्या घराबाहेर पार्किंगमध्ये उभे असतात आणि लॅपटॉपवर चक्क राजलक्ष्मी किर्लोस्कर बरोबर बोलत असतात. तेव्हा कान्हा हा ऑफिसमध्ये झालेला सगळा प्रकार आपल्या आजीला सांगतो आणि आजी त्याला सांगते ठीक आहे, मग त्या कॉन्ट्रॅक्टची सगळी माहिती तू काढ आणि आम्हाला ती फॉरवर्ड कर. इकडे सरकार ही कान्हाशी बोलण्यासाठी त्याच्या रूममध्ये येते. तेव्हा त्याला दिसतं की सखी तेथे एकटी झोपली आहे आणि कान्हा येथे नाहीये. सरकार विचार करते येथे कान्हा नाहीये, मग तो कोठे गेलाय?
आणि मग सरकारला त्याच्याशी महत्त्वाचं बोलायचं असतं, त्यामुळे सरकार कान्हाला शोधू लागते. तर इकडे कान्हा हा आजीला सांगतो, त्या कॉन्ट्रॅक्टची सगळी माहिती मी मिळवणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळायला पाहिजे. आणि मग किरण सांगतो, हो कान्हा तर ती सगळी माहिती आपल्याला देईलच, पण त्या कॉन्ट्रॅक्टला मिळवण्यासाठी जे काही कोटेशन आहे ती सगळी जबाबदारी मी हँडल करेल आणि सगळं बेसिक काम करून ठेवेल. आजी या दोघांना समजावून सांगते, ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे सरकारला जबर धक्का बसेल आणि आपल्यासाठी ते खूप फायद्याचं असेल. या सगळ्यांची मीटिंग सुरू असते आणि तोपर्यंत सरकार ही कान्हाला संपूर्ण घरभर शोधत असते. कान्हाला काहीतरी तिला बोलायचं असतं, त्यामुळे ती कान्हाला शोधत असते आणि घरात कान्हा नाहीये, त्यामुळे सरकार ही घराबाहेर येते. पण इकडे घराबाहेर तर कान्हा, किरण आणि राजलक्ष्मीची मीटिंग सुरू असते आणि त्याच वेळेस सरकार पार्किंगमध्ये येते आणि जोरात ओरडते, काय चालू येथे? आणि सरकारचा आवाज ऐकून सगळेच घाबरतात. कान्हा, किरण यांना जबर धक्काच बसतो की सरकार एवढ्या रात्री बाहेर कशी आली. आणि राजलक्ष्मी सुद्धा सरकारचा आवाज ऐकते. सरकारने यांना रंगेहात पकडलंय हे आजीला समजतं आणि कान्हा हा सरकारकडे एकटक पाहतच राहतो. आता सरकारने जर या लॅपटॉपवर आपल्या आजीला पाहिलं तर तिला आपलं सत्य कळेल, आपलं काही खरं नाही हे त्याच्या लक्षात येतं. आणि सरकार या दोघांकडे आश्चर्याने पाहत असते की तुम्ही दोघे एवढे रात्री येथे काय करताय आणि लॅपटॉपवर तुमचं काय सुरू आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच जेव्हापासून कान्हाने सरकारची कंपनी जॉईन केली आहे, या मालिकेची रंगत आणखीनच वाढली आहे आणि आता सरकारचे दिवस भरत आले आहेत, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ही कान्हाला जाब विचारेल, लॅपटॉपमध्ये काय सुरू होतं, लॅपटॉप उघड. मग कान्हा लॅपटॉप उघडणार का, सरकारला त्याचं सत्य कळणार का, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि दुसरीकडे सखी चाळीतील मुलांना आपल्या घरी घेऊन येईल, तेव्हा तिला गाय आणि वासरूचं एक चित्र त्यांच्या पेपर्सवर दिसेल आणि मग तिला तो बॅच आठवणार. हा बॅच ती घरात शोधेल, तेव्हा सुद्धा हा बॅच आपण कोठे पाहिलाय हे ती आठवण्याचा प्रयत्न करेल. मग चाळीतील सगळी मुलं घरात पकडापकडी खेळत असतील, त्यात एक मुलगा कान्हाची बॅग घेऊन खाली पडेल आणि सरकार त्याला पाहणार, खूप चिडणार, सखीसुद्धा घाबरेल. मग आता पुढे काय होईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण जसं कान्हा सरकारला बर्बाद करण्याचा प्रयत्न करतोय, तसंच सरकारला सुद्धा त्याचं सत्य कळू शकतं. मग आता पुढे काय होईल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्येच कळेल. आणि पुढील एपिसोड पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.